श्री स्वामी समर्थ. आज बुधवार. डॉक्टर राखी बुधवारी काय करत हे सांगण्यासाठी आली आहे. आजचा वार आहे बुद्धीच्या देवताचा वार, गणेशजींचा वार. त्याच्यासाठी आज गणेशजींना दुर्वा फूल व्हायचं आहे. त्यांची गोड इलायची किंवा गोड फळं आपल्याला त्यांना द्यायची आहेत. आजच्या वारी आपल्याला हा श्रावणातला शेवटचा बुधवार असतो. तर तुम्ही शिवशंकराच्या पिंडीवर जल व्हायचं आहे, दुर्वा व्हायचा आहे, बेल व्हायचं आहे, धूप बत्ती करायची आहे, कापुराने आरती करायची आहे आणि शिवशंकराला आपल्या सगळ्या सुखासाठी आपण आशीर्वाद मागायचा आहे. आपल्या कुलस्वामिनीला आपण बेल फूल हळदी कुंकू व्हायचे आहेत. आजच्या दिवशी आपण हिरवं दान करावं. तर मुगाचे अख्खे मूग असतात भिजवलेले, ते अर्पण करा. शिवलिंगावर अख्खे हिरवे मूग अर्पण करा. इलायची अर्पण करा. गणपतीला इलायची मूग द्या. पक्ष्यांना मुगाचे दाणे द्या. दानामध्ये तुम्ही हिरवं फळं आहे, पालक आहे, भाज्या वगैरे द्या. गाईला पालक घासामध्ये द्या. काय आहे, जितकं आपण हिरवं देतो तितकं आपल्याला हिरवं मिळतं. आणि हिरवा हा अगदी प्रतीक आहे शांतीचा आणि वाढतीचा, म्हणजे तो आपल्याला ग्रोथ देतो. त्याच्यामुळे आपण नेहमी झाडं लावावी. तर झाडं लावल्याने ती वाढत जातात. तशी आपली पण प्रतिष्ठा, मान, सन्मान, संपत्ती आपली वाढत जाते. त्याच्यासाठी नेहमी वाढता ग्रोथ ठेवावा म्हणून आपण नेहमी बुधवारी झाडं लावण्यासाठी सांगतो. आणि आजच्या दिवसात तुम्ही बघितलं माझ्याकडे बघा, केवढा गार्डन एकदम हिरवं झालेलं आहे. माझ्या घरामध्ये भरपूर झाडं आहेत आणि आम्ही खूप त्यांना प्रेम करतो, आमच्या मुलांसारखं करतो. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा झाडं लावा आणि त्यांना अगदी आपल्या मुलांसारखं तुम्ही खत पाणी घाला. बघा कशी हिरवीगार होतात आणि किती सुख समृद्धी देतात. तर आजचा दिवस तुम्हाला असाच छानपैकी साजरा करते. वॉशरूम वॉश करा. बिझनेस ग्रोथ होण्यासाठी तुमचे दानामध्ये काही वस्तू द्या, कारण दान हे फार महत्त्वाचं असतं. जोपर्यंत तुम्ही काही देत नाही तर तुमच्याकडे लक्ष्मी काही देणार नाही. आलेली संपत्ती लक्ष्मी फिरती राहावी, त्याच्यातून देवाणघेवाण ही प्रथा आपली आहे ती कायम ठेवावी. म्हणून महालक्ष्मीचा श्रींचा जप करा आणि सगळ्या देवतांचे आशीर्वाद घ्या. श्री स्वामी समर्थ.